बॉस अचानक कुठून काय टपकलास? काय झालं काय बॉस? तुम्ही पण मेलात काय? गप्पे. काय काय सांगू बॉस तुम्हाला? आपल्याच पक्षश्रेष्ठीने माझा गाळात आपला अटक मटक सटक केला आणि पक्षातून फेकून द्यावं ना तसं मला इकडं फेकून दिलं. चिटकोबा का? काय म्हणजे? लग्न ठरले त्याचं? काय ठरलं? लग्न श्री चेटकोबा यांचा विवाह ची सौका शक्ती यांच्याशी योजिला आहे आणि हे कार्य सिद्धीस नेण्यास रक्तासूर समर्थ आहे. आपले विनीत श्री वसव निखारगे आमच्या चेकोबाच्या लग्नाला यायचं. हा अरे कोरोना अरे काय चाललंय? माझा विवाह म्हणजे तुला भातुकलीचा खेळ वाटला? हसण्यावर येऊ नकोस. नाही मी हसत नाहीये. उलट मी तुझ्या या निर्णयाकडे अगदी गांभीर्याने बघत होते. मी ते हे माझा विवाह त्या शक्तीशी व्हायला हवाय की त्या आधी शक्ती बरोबरचं युद्ध आपण जिंकलोच म्हणून समजा. होय चिटकोबा. एक काम कर, माझ्या विवाहाच्या दिवशी शिवा मला तयार करेल आणि तू शक्तीला नटवायचं. मी नटवायचंय? हो तूच. दिलास इथे पण माझाच बळी. चिटकोबा तुझं काय डोकं फिरलंय का? शक्ती सोबत लग्न होणार. तिच्याशीच माझा विवाह होणार. हो तुझा विवाह शक्ती सोबतच होणार. आलेच मी. अटक मटक सटक. अम्मा मी निघते ग. थांब शक्ती, एक मिनिट. हा हे घे चहा घे. अगं अम्मा नकोय मला. मला ना खूप लेट झालंय. मला निघायचं. लेट झालंय? एवढं घाईत कुठे निघालीस तू? अगं शिवाकडे चालले. शिवाकडेच ना? मग थांब 2 मिनिटं. 2 मिनिटं लागतात बघ चहा प्यायला. चहा यायला हे बघ. तू काय खाल्लं पण नसतं. तू बस बस बस. अगं हे बघ 1-2 मिनिटं लागतात हा चहा प्यायला. उगाच तू वाया नको घालू. हा तू पण हा थांब. नानांचं कोण? हा नाना बोला. शक्ती बेटा, शिवा तुझ्या घरी आलाय का? नाही का? काय झालं? अगं मी सकाळी लवकर उठलो तर बघतो तर काय शिवा घरात नव्हता. दार बी 7-8 उघडं होतं. कुठं गेलाय गावाधरणं मी त्याची वाट बघतोय. मला वाटलं तुझ्या घरी आला असं, पण तो तिकडं पण नाही. एवढ्या सकाळी कुठे गेला असेल शिवा? नाना तुम्ही त्याला कॉल करून बघितलं का? कंच्या फोनवर फोन लावायचा. अगं फोन घरी विसरून गेलाय तो. काय? हो नाना तुम्ही काळजी करू नका. मी बघते आणि कळवते तुम्हाला काय ते. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बर. शक्ती काय झालं? अम्मा मी सगळं नंतर सांगते तुला. मी आलेच. अरे पण चहा. शक्ती काय झालं ते तरी सांग. हे बघ चहा. कुठे गेला असेल शिवा? प्रत्येक नाक्यावर बघितलं, सगळीकडे बघितलं, पण कुठेच दिसत नाही. काय समजायचं अशाने? बंधू वस्त्राला माहिती असेल का? थांब त्याला कॉल करून बघते. ए वस्त्र बिस्किट खाणार काय? नो. हा दे चहा दे. ए टी ब्रो, शुगर इज व्हेरी मच. I am dieting. Stomach up, down करें. What is this? It's okay. आता ही टी मी इट करतोय. याच्या पुढे अशी शुगर वाली टी पिणार नाही.
काय बोलत परत बोल. इटी नॉट इटिंग. इटी. हा तुला ड्रिंक म्हणायचंय का? ड्रिंक टी. अरे बोल ना तसं मराठीत. दॅट इज दॅट ब्रो. हॅव टी हॅव टी. ए नंद्या, शक्ती मॅमचा फोन आहे. उचल 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 बघ. हा मॅम बोला. हा वस्त्रा, कुठे आहेस तू? मी आणि नंद्या टी स्टॉलवर आहे. शिवा आहे का तुमच्या सोबत? नाही. व्हॉट हॅपन? अरे नानांचा कॉल आला होता. शिवा सकाळीच घरातून निघालाय पण अजून घरी पोहोचलाच नाहीये. नाना काळजी करतात. मलाही आता टेन्शन आलंय रे. कुठे गेला असेल काही कळत नाहीये. शक्ती मॅम डोंट टेक टेन्शन. वी आर हिअर. हा हा ओके. ए नंद्या चल काय काय चल चल लवकर चल. काय झालं काय? अरे शिवा अहो सकाळपासून घरात नाही. सकाळी गेलाय तो आज आलेला नाही. चलो काय घरी ना आला. हा शोधूया चल. कुणालाही न सांगता कुठे गेला असेल शिवा? सकाळी गेला असेल की रात्रीच घराबाहेर पडलाय तो. ही माझी पेंडन हरवली होती. सगळीकडे शोधलं. इथे पडलं होतं का? बरं झालं मिळालं. हा थँक्यू. हा थँक्यू. कुठं गेलाय शिवा काय बी कळाना. शक्तीचा बी काय फोन लागन. शंभो महादेवा कुठं गेलंय पोरग माझ. अगं शक्ती बेटा बरं झालं तो आलं. शिवा कुठं आहे? त्याचा काय पत्ता लागला काय? हे शक्ती बेटा तू का रडतेस? काय झालं नेमकं? मला काय ते सांग बर. नाना शिवा कुठेच सापडला नाही. नंदोडी वस्त्राने पण त्याला खूप शोधलं पण त्याचा काहीच पत्ता नाही लागलाय. अरे देवा शिवा कुठे गेला असेल? शंभू महादेव आता कोणतंही नवं संकट उभं राहू देऊ नको. माझा शिवा जिथं कुठं असेल तिकडून त्याला सुखरूप घरी घेऊन ये. नाना अरे शिवा लेका कुठे गेला होतास?
तू कसा तुला काय झालं नाही ना? हा नाना, आपण बरं आहे. काय झालं? कुठे गेला होतास तू? किती शोधायचा प्रयत्न केला आम्ही तुला. कुठे दिसला नाही तू? नंदू वस्त्र ते पण शोधत होते तुला. आणि मी काल तुला कॉल केला होता रात्री. तुला फोन नाही बघता आला का रे? अरे मला काही न सांगता तू कुठं गेला होता? अगं ते आपल्याला रात्री चेटकोबा दिसला. चिटकोबा? कुठं कुठं दिसला तुला? काय पुन्हा दिसला तो? इथे बाहेर. मग आपण त्याचा पाठलाग करत करत त्याच्या मागे मागे गेलो आणि अचानक तो छुमंतर झाला. आणि तिथे मग शंभू महादेवाचं मंदिर होतं. बोललो थोड्या वेळ बसतो इथे, तर जाऊन बसलो तर डोळा लागला कधी समजलं पण नाही. मग सकाळी जाग आल्यावर लक्षात आलं रे आपण इथेच झोपलो. बोललो नाना जाम टेन्शन मध्ये असेल, भूक बीक लागली असेल, काही खाल्लं नसेल त्याने, म्हणून मग नानासाठी वडापाव आणला. मी शक्ती, अरे शक्ती, काय कसला विचार करते? नाही ते ते मला नाही काल एक स्वप्न. स्वप्न? कसलं स्वप्न? नाही रे, नाही काय काही नाही, सोड. अरे सांग ना शक्ती, कसलं स्वप्न? अरे काही नाही शिवा, एक असंच विचित्र स्वप्न पडलं. फार काही विशेष नाही. असं कसं महत्वाचं नाही, सांग ना. अरे शिवा मी सांग, एक मिनिट. भद्रा मॅमचा कॉल. हा भद्रा मॅम बोला. हो हो मी येते बंगल्यावर. हो शिवा चल आपल्याला बंगल्यावर जायचंय. हा जाऊया ना. आणि बरेच दिवस झाले आपण बंगल्यावर पण गेलो नाही, बरीच कामं रखडली असतील ना. हो ठीक आहे, आपण फ्रेश होऊन येतो. हा काम येतेस तू. नाना खाऊन घे वडापाव, गरम गरम आहे. हा आणू. अरे काय रे शेठ, कुठे होतास तू? तुला किती शोधलं माहिती आम्ही. आणि घरातून निघताना फोन सोबत घेऊन निघायचा ना शेठ. का असं करतोस? अरे ब्रो, तू कुठं जातो ना तिकडे आपल्याला घेऊन जात जा ना. अरे खरंच सॉरी भावांनो, सॉरी चूक झाली. अरे परिस्थिती अशी होती की काय करूच नाही शकलो आपण. सॉरी. ओके बट ब्रो, तो देविंद्र चेटकोबा डेलीच तुला दिसायला लागलाय. हा त्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. हो बंदोबस्त करायलाच हवाय त्याचा. बरोबर बोलतो तुम्ही शक्ती मॅडम. तो राक्षस हातात सापडला ना तरी तो मुस्कट फोडून टाकीन. नंद्या, मी तर वाटच बघतोय त्याची. माझ्या समोर आला ना त्याचे कपडे काढून त्याला इतका धुणार आहे ना, इतका धुणार आहे ना, त्याचा फेसच तो विसरून जाईल. इतके मारणार आहे ना त्याला, त्याला योग्य मारायलाच पाहिजे असेल ना. दोघं धरून मारायचं, धरून मारू त्याला. हे काय करतेस तू? माझं मंगळसूत्र चोरतेस? वाचवा वाचवा चोर. नाही नाही ताई, मी चोर नाहीये. वाचवा चोर चोर. नाही, ताई ताई मी चोर नाहीये. मी ते काय ग एवढी सुशिक्षित दिसतेस आणि चोरी करतेस? ओ काय बोलताय हो तुम्ही? काय असं काय बोलताय? हे ना पोलिसाला फोन, पोलिसाला बोललो. मी नाहीये चोर. ही चोर वाटते तुम्हाला लोकांना? हा हे बघा, तुम्हाला वाटते तशी नाही ही मुलगी. हो का?
मग हिने माझ्या मंगळसूत्राला हात कसा लावला? ही नाही का माझ्या ओळखीची ना पायकीची, नक्कीच मला लुबाडण्याचा प्रयत्न करते ही. हे बघा ताई, तसं काही नाही हो, माझा असा काहीच प्रयत्न नाहीये. मला तुमचं मंगळसूत्र चोरायचं नव्हतं. मी ना ते काय ग, काय झालं? थांबलीस का? बोल ना. एक्सक्यूज मी, लिसन. काय माहितीये का, त्या मोठ्या डिझायनर आहेत. अहो, चांगल्या चांगल्या डिझाईनचे मंगळसूत्र बनवतात ते. त्यांना तुमच्या मंगळसूत्राची डिझाईन आवडली असेल म्हणून त्यांनी बघायला घेतला असेल. नो चोर. आणि ताई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हो. आमच्या शक्ती मॅडम तशा नाही आहेत. प्लीज या तुम्ही आता, या जरा तुम्ही. शक्ती, काय झालं? तू त्या बाईचं मंगळसूत्र असं हातात घेतलं, काय बघत होती? सांग ना, ते बाईचं मंगळसूत्र तू हातात का घेतलं? शिवारे, मलाच कळलं नाही मी कसा काय हात लावला त्या मंगळसूत्राला. पण शक्ती मॅडम, तुम्ही स्वतःच त्या मंगळसूत्राला हात लावलात आणि आता तुम्हीच म्हणते की तुम्हाला काय माहित नाही. ही काय भानगड आहे, मला कळतच नाही. आणि उगाच तुम्ही कुणाच्या मंगळसूत्राला कशाला हात लावाल ना? हो. ओ माय गॉड, मला काय वाटतं, टेविल द चेटकोबा त्याने हा प्लॅन केला नसेल ना. म्हणजे तुम्हाला उगाच गोत्यात आणण्यासाठी हा खेळ मांडला नसेल ना त्याने. मला पण असंच वाटतंय. अरे नंद्या, मी तर ना तो समोर यायचीच वाट बघतोय. तो समोर आला ना की त्याला इतका चोपणार आहे ना, इतका चोपणार आहे, तो स्वतःलाच रिमेंबरणार नाही. अरे असा करतो तो समोर येऊ दे, त्याला असं मारणार आहे, सांगतो जी. बस तर या. आपण ते निगेटिव्ह विचार नाही करायला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार करूया ना. असं काय नाही करणार, तो टेन्शन नको घेऊ आपण, सगळं चांगलं होणार. शक्ती, ते आपल्याला बदरच्या बंगल्यावर जायचं ना, बघूया आपण. हो. सावकाश जा. हा, निगेटिव्ह. हा. मस्त रे. हा, बाबा, तो राक्षस चेटकोबा तरी सगळी खेळ खेळत नसेल ना? ब्रो, आय एम थिंकिंग सेम टू सेम यू. बट तुला सांगू का, समजा ओव्हर हेड जात आहे रे. ए, सगळी तयारी झाली ना? केटर्सवाल्याला फोन केलास? हनीमूनचं तिकीट राहिलं, आपल्याकडनं गिफ्ट आहे. प्लीज, काही काय बोलताय? लग्न. चेटकोबाचं लग्न. वा वा, या चेटकोबाचं ना खरंच काहीही खरं नाही. भद्रा, मला एक सांग, हा चेटकोबा खरंच असुर आहे ना? नाही म्हणजे ज्या चेटकोबाने शक्तीला आयुष्यातून उठवण्याचा विडा घेतला होता, तोच चेटकोबा आता तिच्याशी. करू ना, याला माहिती काय म्हणतात? ते काय, म्हातारचळ. बस, उगाच ढोल पिटू नकोस. हे बघा, चेटकोबा जे काही आता करतोय ना, ती त्याची नवीन खेळी. ओके. हा, त्याने एकदा का शक्तीसोबत लग्न केलं की त्याची ताकद वाढणार आहे आणि त्याचा आणि आदिशक्तीचं जे काही युद्ध आहे ना, ते संपणार आहे असं बोललाय चेटकोबा. हो का? हो. छान छान. हा, यावेळेस ना तू त्याच्या कामात यशस्वी होणार आहे. अरे वा. फक्त मला त्याने जे काम दिले ना, ते खूप कठीण वाटतंय मला. अरे बापरे, कुठलं कठीण काम? शक्तीला साज शृंगार करायचंय. कसं करू मी? हे काम तुला दिलंय त्यांनी?
वा वा, बघितलं पुन्हा तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चेटकोबा. लग्नावरण्याचं जाऊ दे, प्लान काय ते सांग. अहो तेच तर माहित नाहीये ना. त्याने फक्त एवढंच सांगितलं की त्याला शक्तीसोबत लग्न करायचंय आणि मला त्याला मदत करायची. जाऊ दे बाबा, करू दे त्याला काय करायचंय ते. पडू दे एकदाची त्याच्या डोक्यावर अक्षता. अक्षता चेटकोबाच्या डोक्यावर अक्षता पडण्याआधी आपल्या पायावर धोंडा पडायला नको. तुला खरं सांगू भद्रा, नाही काय झालंय, जेव्हापासून ती मोहिनी नष्ट झालीये ना, चेटकोबा अटक मटक सटक झालाय चेटकोबाच. नाहीतर काय, त्या चेटकोबाच्या शक्ती क्षीण झाल्या म्हणून असे फालतू विचार करतो, असे फालतू विचार डोक्यात आणतो, दुसरं काही नाही. करायला जातो एक, भलतच होऊन बसतं. आणि माझं काय म्हणणं आहे, आपण त्याला पर्सनली जाऊन सांगू, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांत बस, तुझ्याच्याने काही होणार नाही, दुसरं काही नाही. बस बस बस, त्याला असं म्हणू नका. मला त्याने जसं हवेत उडवलं ना, तसं तो पण तुम्हाला हवेत उडवेल. कोण कुणाला उडवतं? हे शक्ती, ये. शक्ती? अगं कोरोना एवढ्याशा झुरळाला घाबरला आणि मोठमोठ्या बाता करतो की पालीची शेपटी धरून असं गोल गोल फिरवून फेकून देईल असं काही. हा ठीक आहे ठीक आहे, या झुरळ पालीचा विषय खूप झाला. शक्ती, तू बऱ्याच दिवसांनी आलीस, कशी आहेस? हो, एनजीओची बरीच कामं पेंडिंग आहेत, त्यासाठी आले होते. ठीक आहे. बरं शिवा, ऐक ना, गव्हर्नमेंटला आपल्याला जे मेल करायचं आहे ना, ते मी करते. तू ते रिसॉर्टच्या मेंटेनन्सची फाईल शोधून ठेव, गुहेत जाऊन. ठीक आहे. हा, मी मेल करून आलेच. हा, मी आलेच. कोरोना विसरलोच. काय शनिवाराला फोन केलास? चांगली वाजवतो मीच वाजवू काय? शेटकोबाचं लग्न. शिवा, मला तुला काहीतरी विचारायचंय. चेटकोबा शक्तीशी लग्न करणार आहे, पण मग पुढे काय होणार आहे? चेटकोबाला कुठल्या नवीन शक्ती मिळणार आहेत का?